तर आपण आता हा नारायणगड गिरिदुर्ग हा आता उतरून खाली जाणार आहे. वाटेमध्ये अशा सुंदर टणटणींची झाडे दिसतात. मैत्रिणींनो, खरंच आनंद हा आपल्या सोबतच असतो, पण आपण मात्र आपल्या शत्रूला सोबत घेऊन फिरत असतो. आपला शत्रू म्हणजे प्रचंड आळस. त्यासाठी थोडासा आळस झटका आणि अशा हा सुंदर गड किल्ल्यांना भेट देण्यासाठी या. तुम्ही पाहू शकता की हा गड खूप सोपा आहे, कारण मी आज या गडावर साडीत आलेली आहे. काही ट्रॅकसूट किंवा ड्रेस घालूनही मी खूप इझी हा गड चढले. आपल्यातला आळस आणि निगेटिव्ह अप्रोच जरा बाजूला ठेवा आणि आनंद शोधा. जबाबदाऱ्या आपल्यावर भरपूर असतात, तोपर्यंत आपण स्वतःसाठी नाही जगत. काही काळ हा जीवनातला असा असतो की आपल्यावरती प्रचंड जबाबदाऱ्या असतात, पण एक काळ असा असतो ज्यावेळेस आपली मुलं मोठी होतात, मुलं स्वयंपूर्ण होतात, त्यावेळेसच आपण स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात करतो. असं गडकिल्ल्यांना भेटी देऊन मन अगदी प्रसन्न होतं आणि डोळ्याचं पारणं निश्चितच आपल्याशिवाय राहत नाही. आणि मी म्हटल्याप्रमाणे मी नेहमीच सांगत असते, आनंद हा आपल्या सोबतच असतो, पण आपण मृगजळासारखं नको त्याच्या पाठीमागं पळत असतो, तो शोधत असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, कमी खर्चांमध्ये आपण आनंदाने जगू शकतो. त्याच्यासाठी फार मोठा खर्च करावा लागत नाही. आपल्या जीवनात असलेला थोडासा वेळ पाठीमागे हा सुंदर अशी झाडे म्हटल्याप्रमाणे ह्या झाडांपासून एक गोष्ट शिकायला मिळते की पाणी पुरेसं नसलं तरी उन्हाळ्यातही झाडे हिरवीगार असतात आणि पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर दिसतात ही निवडुंगाची झाडे. तसंच माणसाच्या लाईफचं सुद्धा आहे. आपल्या जीवनामध्ये असंख्य अडचणी असल्या तरी आपण त्याच्यावर मात करून, कारणे कमी शोधून आपण ते जीवन आनंदी जगलं पाहिजे. आणि त्या शत्रूला बाजूला ठेवून असं सुंदर जीवन जगलं पाहिजे, जेणेकरून पुढील आयुष्य आपल्याला अगदी निरोगी आणि आनंदाने जगता येईल. आपण व्यायाम केला पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. बघा हा अगदी सुंदर असा हा गड दिसतोय. आपल्याला बघा किती सुंदर दिसते हे दृश्य. अशा ह्या मोहक दृश्याचा लाभ घ्या. मी इथं थोडा व्हिडिओ थांबवणार आहे आणि पूर्ण उद्ध्वस्तपर्यंत ह्या तुकाईच्या मंदिराकडे जाणारा दुसरा व्हिडिओ शूट